आता रस्ता आहे का? छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हे बघा समोर 2 नंबरचं जे तलाव पाहायला भेटतं, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव। तलावाची खोली 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरचा आहे। छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट्ट आले होते, याने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं। राजांचा राज्याभिषेक विधिवत पद्धतीने झाला, राजांना अभिषेक घातला गेला आणि जे उरलेलं जे काही पाणी होतं ते याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याच तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर। म्हणून याच्यात एक 4 ओळीची कविता सुद्धा म्हटलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचं पाणी, जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव त्यास गंगासागर। तीर्थ गंगासागर म्हणून ओळख केलं ते गडावती 12 महिने या किल्ल्यावरती तुम्ही कधी या, आपल्याकडे पाण्याची बॉटल नसू द्या तरी सुद्धा इथलं पाणी पिण्यासाठीच वापरलं जातं। त्या काळापासून आता सुद्धा पाणी पिण्यासाठी वापरतात, पण त्या काळात पाणी देण्याची क्षमता एक वेगळी होती। त्या काळामध्ये कावड माहित असेल तुम्हाला सर्वांना, श्रावणबाळ पद्धतीने त्या काळात जे काही कामचुकार लोक होते कावडीने पाणी किल्ल्याच्या आतील भागामध्ये घेऊन जात असायचे। पण शिवाजी महाराजांच्या नंतरचा कालखंड आता आपल्या काळामध्ये इथे इलेक्ट्रिसिटी आली आणि इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर इथे बघा हे पंप टाकलेले पाहायला भेटतात, मुबलक असं पाणी वापरलं जातं। मग त्या काळामध्ये इथे विहिरींना राट असतात माहिती आहे का तुम्हाला सर्वांना, इथे तलावाला राट होते बघा, राटाने पाणी बाहेर खेचायचं, कावडीमध्ये भरायचं। कामचुकार लोक गडाच्या आतील भागामध्ये पाणी घेऊन जात असायचे। पण एक कल्पना करा, वेस्ट जाणारं पाणी आहे ना, इथे बघा पाईपलाईन आहे, मॅडम एक साईड द्या, इथे बघा ही दगडाची पाईपलाईन आहे, या पाईपलाईन द्वारे खाली एक गोल भांडे बघा पाठीमागच्या साईडला, त्या वेस्ट जाणारं पाणी त्या टाकीमध्ये स्टोअर करायचं आणि मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं। म्हणजे किती महत्वाचा विचार होता याची कल्पना करायची। आपल्या गावात एखादी सार्वजनिक बोरवेल असेल, साईडने चिखल असतो, फक्त भांडी ठेवण्यापुरतं जागे अवेलेबल असते, पण त्या काळामध्ये किती महत्वाचं रुटीन केलं होतं, तलावाच्या साईडने स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं असायचं। मग विचार करा साहेब, हे त्यावेळेस सजलेलं असेल, याच्यावरती छप्पर, या 2 वस्तू 7 मजली उंच असतील, कारण की यांना सप्त मनोरे म्हणतात। यांच्यामध्ये जर का 350 दिवे प्रत्येक स्तंभावरती लावलेले असतील, रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी असायच्या, काव दिव्यांच्या पंत्या, तांब्याच्या नळखंटानं कारंजी उडवलेला असेल आणि याचं प्रतिबिंब जर का या तलावामध्ये पडलेलं असेल तर वास्तविकता या तलावाची शोभा किती देखणी असेल, ही राजधानी किती देखणी दिसत असेल याची आपण एक कल्पना करायची। आता आपण याच तलावाच्या या भिंतीवरून पलीकडे समोरच्या स्तंभांपाशी जाऊया, त्याची माहिती आपण त्या जागेवरती जाऊन घेऊया। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। दादा एको येतो ना, एको त्याने आवाज एको येतो, खूप एको येत होता।